पुढची बातमी ज्याची गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चा आहे ती बातमी अर्थातच कांद्यासंदर्भातली। कारण कांद्याने भाव खाल्ल्याने देशाच्या अनेक शहरांमध्ये सरकारने आता तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। नाशिक जिल्ह्यातनं कांदा एक्सप्रेसद्वारे देशाच्या विविध भागात कांदा पाठवण्यात येतोय। लासलगाव रेल्वे स्टेशनवरून दिल्लीतल्या मंडीमध्ये कांदा एक्सप्रेस पाठवण्यात आली। मात्र त्याआधी जोरदार हंगामा पाहायला मिळाला। शेतकऱ्यांनी कांदा एक्सप्रेस रोखून धरण्यासाठी रेल्वे खाली झोकून दिलं। गाडीमध्ये सडलेले कांदे भरलेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला। कांद्याच्या गुण्या उघडून दाखवा असा आक्रमक पवित्राही मग शेतकऱ्यांनी घेतला। यानंतर पोलिसांनी बळाच्या सहाय्याने रेल्वे ट्रॅकवरनं आंदोलकांना बाजूला केलं। अखेर पोलीस बंदोबस्तात काही तासांनी कांदा एक्सप्रेस रवाना झाली। शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याआधीच सरकारने कांदा एक्सप्रेसचा उतारा काढला, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। तर एक्सप्रेस रवाना होण्याआधीच कांद्याच्या दरात 350 रुपयांची घसरण पाहायला मिळाली। ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा। याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतो आहे। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही। मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी, म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे। दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे, हा आमचा अट्टा आहे। सडलेला कांदा गेला नाही पाहिजे।